नमस्कार, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. अपडेट म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत भरती निघाली आहे. म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या अंतर्गत ही भरती असणार आहे. इथे एकूण 212 212 पद असणार आहेत. सुपरिटेंडेंट आणि ज्युनियर असिस्टंट या पदाची ही भरती आहे. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असेल, वयाची अट किती असेल, अर्ज कशा पद्धतीने करायचा, यासंबंधी आपण संपूर्ण माहिती बनवली. यापूर्वी या भरती संदर्भात माझ्याकडे एक पीडीएफ आहे. त्या पीडीएफ मध्ये आपण इथं थोडक्यात माहिती समजून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे काही पीडीएफ आहे या भरती संदर्भातील. तुम्ही बघू शकता या पीडीएफ मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड या अंतर्गत भरती आहे. म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी या अंतर्गत ही भरती असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारीपर्यंत इथं तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता पोस्ट कोड, इथं बघू शकता पोस्ट ग्रुप, बघू शकता BC, इथं बघू शकता सुपरिटेंडंट आणि ज्युनियर असिस्टंट या पदाची इथं भरती असणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त वयाची मर्यादा टाकलेली आहे. सुपरिटेंडंटसाठी 30 वर्ष, ज्युनियरसाठी 27 वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला टाकलेलं आहे. तुम्हाला SC ST OBC या व्हर्टिकल रिझर्वेशन वाईज कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं जागा दाखल आहे. तिथून जागा इथं बघू शकता. त्यानंतर इथं आपण खाली बघू शकता इथं PWD कॅटेगरीज आर अंडर या अंतर्गतल्या ही जागा तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही नेम ऑफ पोस्ट बघू शकता, ॲडव्हर्टाईज बघू शकता, सुपरिटेंडेंट आणि ज्युनियर असिस्टंटची इथं नंबर ऑफ व्हॅकन्सीज अंडर PWD कॅटेगरी या अंतर्गतल्या इथे तुम्ही जागा बघू शकता. त्यानंतर आपण खाली आणखी काही महत्त्वाची माहिती बघूया. तुम्ही इथं बघू शकता नॅशनॅलिटी तुम्हाला द कॅन्डिडेट मस्ट द सिटीजन ऑफ इंडिया बघू शकता तुम्ही. त्यानंतर खाली इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला काय दाखवले तुम्ही बघू शकता. 1/1/2025 पासून तर 31/1/2025 पर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार. त्यानंतर आपण इथं खाली बघूया. तुम्हाला अशा पद्धतीने काही महत्त्वाची माहिती मी दाखवतो, तुम्ही माहिती बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही खाल्यानंतर रिलेक्शन इन द अप्पर एज लिमिट इथं बघू शकता. तुम्ही कॅटेगरी वाईज ऑफ पर्सन बघता. SC साठी इथं 5 वर्ष एज रिलेक्शन असणार आहे. त्यानंतर OBC साठी 3 वर्ष, PWD साठी इथे 10 वर्ष बघू शकता. PWD OBC NCL सेंटर लिस्ट यांच्यासाठी बघू शकता तुम्ही 13 वर्षे असणार आहे इन्क्लुडिंग वुमन्स. PWD SC ST इन्क्लुडिंग वुमन्स यासाठी 15 वर्ष इथं रिलेक्शन असणार आहे. त्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा इथं बघू शकता. त्यानंतर आपण इथं खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया. इथे तुम्ही वुमन्ससाठी बघू शकता 10 वर्ष असणार आहे. त्यानंतर आपण इथं खाली आणखी महत्त्वाची माहिती इथं बघणार. तुम्ही इथं बघू शकता रिक्वायरमेंट रूल फॉर द ॲडव्हर्टाइजमेंटचे रूल्स आपले दाखवले. तुम्ही बघू शकता नेम ऑफ पोस्ट बघू शकता. ते तुम्ही बघू शकता सुपरिटेंडेंटसाठी तुम्हाला रिक्वायरमेंट रूल्स इथे बघू शकता. बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ इक्वालेंट तुम्हाला बॅचलर डिग्री इथं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता वर्किंग नॉलेज ऑफ द कम्प्युटर ॲप्लिकेशन स्विच विंडोज MS ऑफिस हँडलिंग ऑफ द लार्ज डेटाबेस इंटरनेट. तुम्हाला कम्प्युटर ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्हाला MS ऑफिस ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्हाला विंडोज ज्ञान असणं आवश्यक आहे. इथं आपल्याला तिने अशी माहिती दिली. तुम्हाला एज यासाठी 30 वर्ष दाखवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही आणखी खाली इथं महत्त्वाची माहिती बघूया आपण. इथं ज्युनियर असिस्टंटसाठी इथं बघू शकतो तुम्ही. तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे फ्रॉम द रिकॉग्नाइज द बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी. तुम्ही इथं बघू शकता टायपिंग स्पीड ऑफ 35 VPM इन इंग्लिश, 30 VPM इन द हिंदी ऑन कम्प्युटर. 35 VPM इथं बघू शकता तुम्ही अँड 30 VPM अशी तुम्हाला इथं टायपिंग लागणार. तुम्हाला इथं टायपिंग स्पीड 35 असणं गरजेचं. त्याचबरोबर इंग्लिश तुम्हाला 30 लागणार आहे. हिंदीसुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता एज बिटवीन द 18 ते 27 वर्ष वय तुम्हाला इथं असणार आहेत. त्यानंतर आपण इथं खाली आणखी महत्त्वाची माहिती इथं बघूया. इथून बघू शकता एक्झामिनेशन फीज इथं बघू शकता. तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट्स विल हॅव द मेक अ पेमेंट ॲप्लिकेशन फीज थ्रू द ऑनलाईन मोड ॲज द अंडर. तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे आणि त्यावेळेस ऑनलाईन आपल्याला पेमेंट करायचं. तुम्ही अनरिझर्व्ड OBC EW साठी तर ॲप्लिकेशन फीज तुम्हाला 800 रुपये असणार आहे. त्यानंतर फॉर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन वुमन डिपेंडंट कॅन्डिडेट्स त्यांना फीज इथं नसणार आहे. जसं की SC ST PWD महिलांसाठी तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीज तुम्हाला नसणार आहे. त्यानंतर आपण इथं खाली आणखीन काही माहिती बघूया. इथं बघू शकता मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं पेमेंट करायची आहे. त्यानंतर तुम्ही टायर 1 ऑब्जेक्ट MCQ टाईप OMR बेस एक्झामिनेशन असणार आहे तुम्हाला इथं. तुम्ही इथं पार्ट वाईज इथं बघू शकता टेस्ट कशा पद्धतीने होणार ती. त्यानंतर आपण खाली येऊया.
इथं तुम्हाला मी आणखीन काही माहिती दाखवतो. तुम्हाला ज्युनियर असिस्टंटसाठी ह्या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या आहे. इथं इथं तुम्ही बघू शकता खाली आणखीन आल्यानंतर चॉईस ऑफ मीडियम द क्वेश्चन एक्झाम पेपर्स तुम्ही मीडियम एक्झाम विल बी द अशा पद्धतीने तर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या पद्धतीने तुम्हाला इथं एक्झाम देता येणार आहेत. इथे तुम्हाला सिटीज ऑफ एक्झामिनेशन सेंटर आपल्याला तुम्हाला इथं बघता येणार. तर आता आपण इथं बघूया थोडक्यात तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला इथं थोडक्यात माहिती दाखवतो. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफची जर अधिक माहिती बघायची असेल तर पीडीएफची लिंक सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यानंतर तुम्ही बघतो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ते वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला आपला असा काही इंटरफेस दिसेल. त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला आपला असं काही इंटरफेस दिसेल. आपण फ्रेश कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. प्लीज रीड द केअरफुली. ही संपूर्ण माहिती आपल्याला वाचून घ्यायची. माहिती वाचल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाल्यानंतर आय ॲग्री या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. आय ॲग्री ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. सुरुवातीला आपलं कॅन्डिडेट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची, आपलं जेंडर सिलेक्ट करायचं, आयडेंटिटी टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं, आयडेंटिटी नंबर असेल तो आपला आयडेंटिटी नंबर इथे टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल इथं फिल करायची. ISTD कोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आपल्याला टाकायचा. चॉईस युअर पासवर्ड आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा जसं की ABCD@1 2 3 4. तोच कन्फर्म पासवर्ड आपल्याला टाकायचा. त्यानंतर आपल्याला हा कॅप्चर टाकायचा. सबमिट ऑप्शन क्लिक करायचं. सबमिट ऑप्शन क्लिक आपलं समोरचं पूर्ण पेज लॉग इन करून तुम्हाला भरती संदर्भातील संपूर्ण माहिती भरायची. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटून अपडेट्ससह.